श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेम भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये दत्तगुरूंना दत्तात्रेय हे नाव कसे पडले तसेच हा दत्तगुरूंचा प्रभावशाली मंत्र श्रवण करणार आहोत. कृपया हा व्हिडिओ मध्ये सोडण्याची भूल करू नका. दत्त महाराजांची कृपा नक्की तुमच्यावर बरसे. प्राचीन काळी महान तपस्वी ऋषी अत्री आणि त्यांची धर्मपत्नी अनुसया माता हे वनात आश्रमात राहून तपश्चर्या, यज्ञ, दानधर्म आणि ईश्वर भक्तीत जीवन व्यतीत करत होते. अनुसया माता आपल्या पतिव्रत धर्मासाठी संपूर्ण त्रैलोक्यात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या पावित्र्याची आणि पतिव्रतेची कीर्ती देव, ऋषी आणि गंधर्वापर्यंत पोहोचली होती. एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती अनुसया मातांच्या पतिव्रत धर्माचे वर्णन केले. हे ऐकून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यांनी आपल्या पतींना अनुसया मातांच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्याची विनंती केली. त्रिमूर्ती साधूंचा वेश धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमाबाहेर गेले होते. अनुसया मातांनी अतिथी म्हणून त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि भोजनाची विनंती केली. तेव्हा त्या 3 साधूंनी एक विचित्र अट घातली. त्यांनी सांगितलं, तू आम्हाला भोजन वाढ, पण वस्त्र न घालता वाढलं पाहिजे, अन्यथा आम्ही भोजन करणार नाही. ही अट ऐकून अनुसया माता धर्मसंकटात पडल्या. अतिथी सेवा करणं हा धर्म होता, तर पतिव्रताचे पालन करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. त्यांनी मनोमन आपल्या पतीचे स्मरण केलं आणि आपल्या पतिव्रताच्या तेजाने त्या 3 साधूंना लहान बालकांमध्ये रूपांतरित केलं. त्यानंतर मातृभावाने त्यांना स्नान घातलं, प्रेमाने भोजन दिलं आणि पाळण्यात झोपवलं. बराच वेळ झाला तरी ब्रह्मा, विष्णू आणि महेश परत आले नाहीत. त्यामुळे सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती चिंतेत पडल्या. देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून त्या अनुसया मातांच्या आश्रमात आल्या. त्यांनी पाहिलं की त्रिमूर्ती बालरूपात पाळण्यात खेळत आहेत. त्यांनी अनुसया माताची क्षमा मागितली आणि आपल्या पतींना पूर्वरूप देण्याची विनंती केली. अनुसया मातांनी नम्रतेने त्यांना पूर्ववत केले. त्रिमूर्ती त्यांच्या पतिव्रतेने अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी अत्री ऋषी आणि अनुसया मातांना वर मागण्यास सांगितलं. अत्री ऋषींनी आणि अनुसया मातांनी विनंती केली, आपण तिघेही आमच्या पुत्र रूपाने जन्म घ्यावा. त्रिमूर्तींनी आनंदाने तथास्तु म्हटलं. यानंतर त्यांच्या कृपेने 3 दिव्य पुत्र जन्माला आले. चंद्र ब्रह्मदेवाचा अंश, दुर्वासा ऋषी भगवान शंकराचा अंश, दत्तात्रेय भगवान विष्णूंचा प्रमुख अंश आणि परंतु त्रिमूर्तीच्या संयुक्त तेजाचे स्वरूप. दत्तात्रेय नाव कसं पडलं? दत्त म्हणजे दिलेला, प्रदान केलेला. अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र, म्हणजेच त्रिमूर्तींनी अत्री ऋषींना दिलेला पुत्र, म्हणून त्याचं नाव दत्तात्रेय पडलं. दत्तात्रेयांना पुढे जगद्गुरू, अवधूत आणि सद्गुरू तत्वाचे मूर्त स्वरूप मानले गेले. त्यांनी संपूर्ण सृष्टीतील 24 गुरूंमधून ज्ञान घेऊन जगाला वैराग्य, आत्मज्ञान, भक्ती आणि समत्वाचा संदेश दिला. दत्त संप्रदायात त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं एकरूप स्वरूप मानलं जातं. या कथेचा संदेश काय आहे? अनुसया माताचे पतिव्रत, अतिसेवा, नम्रता आणि अखंड ईश्वर भक्ती यामुळे त्रिमूर्ती प्रसन्न झाले. ही कथा आपल्याला शिकवते की शुद्ध आचरण, श्रद्धा, स्वयं आणि निस्वार्थ भक्ती यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. म्हणूनच दत्तात्रेय हे केवळ देव नसून सद्गुरू, ज्ञान, करुणा आणि धर्म यांचे चिरंतन प्रतीक मानले जातात. आता आपण एका मंत्राला सुरुवात करणार आहोत. तो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेय नमः. या मंत्राची महिमा देणारी एक कथा आपण श्रवण करू, नंतर मंत्राला सुरुवात करू. प्राचीन काळी सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव माधव होतं. तो अत्यंत प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ होता. पण त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येत होती. शेती नापीक झाली होती. घरात दारिद्र्य, मनात अस्वस्थता आणि कोणतेही काम यशस्वी होत नव्हतं. एक दिवशी निराश होऊन तो जंगलात गेला. तेथे त्याला एक तेजस्वी अवधूत महात्मा भेटले. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. माधवने नम्रतेने विचारलं, गुरुदेव, माझ्या आयुष्यातील संकटे कधी दूर होतील? मला शांती कधी मिळेल?
महात्मा स्मित हास्य करून म्हणाले, वत्स, संकटे बाहेर नसतात, ती प्रथम मनात निर्माण होतात. मन शुद्ध झालं की मार्ग आपोआप दिसू लागतो. तो भगवान दत्तात्रेयांचा हा मंत्र श्रद्धेने जप कर. ओम द्राम दत्तात्रेय नमः. दररोज सूर्योदयाच्या वेळी 108 वेळा जप कर. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त गुरूंवर विश्वास ठेव. माधवने गुरूंची आज्ञा मानली. रोज पहाटे स्नान करून दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर बसून तो मंत्र जप करू लागला. सुरुवातीला त्याला काही विशेष जाणवलं नाही, पण काही दिवसांनी त्याच्या मनातली भीती, चिंता आणि अस्थिरता कमी होऊ लागली. काही महिन्यांनी त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. नापीक जमीन सुपीक झाली. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. घरात आनंद आणि समाधान वाढलं. सर्वात मोठा बदल म्हणजे त्याच्या मनात दत्त गुरूंवरील अढळ श्रद्धा निर्माण झाली. एके दिवशी ध्यान करत असताना त्याला दत्तात्रेयांचे तेजस्वी दर्शन झाल्याचा अनुभव झाला. दत्तगुरूंनी त्याला आशीर्वाद देत सांगितलं, माझ्या लेकरा, मंत्राची शक्ती केवळ शब्दात नसते, ती श्रद्धा, सातत्य आणि शुद्ध भावनेत असते. ज्याचे मन गुरुचरणी समर्पित असते त्याचा मी कधीही त्याग करत नाही. त्या दिवसानंतर माधवने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण ईश्वर सेवा, गुरुभक्ती आणि लोककल्याणासाठी अर्पण केला. त्याचे जीवन इतरांसाठी प्रेरणा बनले. ओम द्राम दत्तात्रेय नमः हा मंत्र केवळ भौतिक लाभासाठी नसून मनशुद्धी, गुरुकृपा, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जपला जातो. श्रद्धा, स्वयं आणि सातत्याने केलेला मंत्र जप मनाला स्थिर करतो आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. चला तर मग मंत्राला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. 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 ओम द्राम दत्तात्रेयाय नमः.
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। 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 ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः।
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय
दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां 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 दत्तात्रेयाय नमः।
ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां दत्तात्रेयाय
दत्तात्रेयाय नमः। ॐ द्रां 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 दत्तात्रेयाय नमः।